नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। सप्तमभागस्य सप्तमी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजे पाचाडला आले. पाचाडच्या वाड्यात अनाजी दत्तोंना पाहून राजांना आश्चर्य वाटले. पावसाळा तोंडावर आला होता. गडाची पावसाळी हवा जिजाबाईंना मानवत नसल्यामुळे जिजाबाई पाचाडला येऊन राहत. जिजाबाईंची पाचाडची व्यवस्था पुरी करण्यासाठी अनाजी दत्तो गडाखाली आले असतील या कल्पनेने राजांनी विचारले, अनाजी, मासाहेबांची व्यवस्था पाहायला गडाखाली उतरलात? जी, तेही एक होतंच, पण महाडला जावं लागलं. महाडच्या दिवाकर वैद्यांना गडावर पाठवलं. तोच आपण येत असल्याची वर्दी आली. वैद्य कशासाठी? राजांनी घाबरून विचारले. युवराज शिकारीत जखमी झालेत. राजांच्या जीवाचा ठाव उडाला. राजे बोलून गेले. केव्हा? कालच युवराज शिकारीला गेले होते. वाघोत्र्याचं रान उठवत होतं. तेंडवा उठला. युवराजांनी कुणाचंही न ऐकता तलवारीनं वाघ मारायचा ठरवला. जनावर भारी होतं. युवराजांनी सरळ वाघाला अंगावर घेतलं. वाघ मेला, पण त्यात राजे जखमी झाले. फार जखमी झालेत. आपल्या वैद्यराजांनी दिवाकर वैद्यांना आणायला सांगितलं. ते निघालेच. गड राखण्यासाठी युवराजांना ठेवलं. बरं, जाऊ तरी कसं दिलत? बरोबर कोण होतं? इब्राहिम होता, येसाजी होता, सोबत रूपाजी भोसले होते आणि मला नावं नकोत. राजे तसेच वाड्याबाहेर पडले आणि स्वार झाले. मागून शिबंदी येते की नाही याचा विचार न करता महादरवाजाच्या नौबतीने राजे गडावर येत असल्याचे जाहीर केले. राजे गड माथ्यावर आले. हत्ती टाक्याला वळसा घालून रस्त्याने न जाता राजांनी आपले घोडे गंगासागराकडे वळवले. पालखी दरवाजापाशी जाऊन राजे घामेजलेल्या घोड्यावरून पायउतार झाले. पहारेकऱ्यांचे मुजरे घेत राजे पालखी दरवाजाच्या पायऱ्या चढून गेले. अवचित मागच्या दरवाजाने राजे आलेले पाहून सारे चकित होत होते. जामदार खाण्याच्या चौकातून राजे सरळ जात होते. राजे संभाजीराजांच्या महाली गेले. संभाजीराजे पलंगावर झोपले होते. शेजारी वैद्य उभे होते. येसाजी, रूपाजी भोसले तेथे हजर होते. जिजाबाई युवराजांच्या उशाला उभ्या होत्या. राजे महालात जाताच वैद्य मागे सरले. राजांनी वैद्यांना विचारले, वैद्यराज, युवराज कसे आहेत? काळजीचं कारण नाही. एक खांद्यावरची जखम जरा खोल आहे. 8 दिवसात युवराज हिंडू फिरू लागतील. राजांनी घाम टिपला. त्यांची नजर संभाजीवर गेली. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर हास्य होते. ते हास्य पाहून राजांचा संताप उफाळला. ते गरजले, कुणाला विचारून तुम्ही शिकारीला गेला होता? वय काय तुमचं? आणि तुम्ही वाघावर चालून गेलात? राजांची नजर येसाजीकडे वळली. येसाजी, तुम्ही इब्राहिम खान असताना राजांना पुढं जाऊ दिलत? संभाजीराजे, आमच्या प्रश्नांची उत्तरं हवीत आम्हाला. संभाजीराजांचा चेहरा घाबरा बनला. त्यांनी मासाहेबांच्याकडे पाहिले. जिजाबाई राजांना म्हणाल्या, राजे, तुम्ही आपल्या महालात जा. त्या अनपेक्षित उद्गारांनी राजांनी एकदम जिजाबाईंच्याकडे पाहिले. राजे म्हणाले, पण मासाहेब? काही न बोलता राजे, तुम्ही आपल्या महाली जा. राजे त्या शब्दांनी सुन्न झाले. राजांनी सर्वांवरून नजर फिरविली आणि त्याच संतापात राजे महालाबाहेर गेले. राजे आपल्या महाली गेले. जिरेटोप पलंगावर ठेवून राजे खिडकीपाशी उभे होते. राजांना गंगासागराचे मनोरे दिसत होते. मनोऱ्यात सोयराबाई राजारामांना घेऊन उभ्या होत्या. ते पाहून राजांचे मन प्रसन्न झाले नाही. पावलांच्या आवाजाने राजांनी मागे वळून पाहिले. जिजाबाई महालात येत होत्या. जिजाबाई जवळ आल्या. त्या म्हणाल्या, राजे, रागावलात? नाही मासाहेब. राजे, शंभूबाळ जखमी अशावेळी त्यांना बोलणं बरं नव्हतं. ती का आम्हाला हौस होती? मासाहेब, काही वेळा आम्ही तुम्हाला समजूच शकत नाही. का? मी काय केलं? मासाहेब, आठवतं? एकदा आम्ही थोरल्या महाराज साहेबांनी दिलेल्या बंदुकीनं वाघाची शिकार केली होती. खाली बसून शिकार केली, एवढाच गुन्हा. पण त्यासाठी तुम्ही आम्हाला बोल लावलात. आम्ही जेवलो नाही तरी त्याची कदर केली नाहीत. ज्या कडक शिस्तीत आम्हाला वाढवलं ती शिस्त शंभू बाळांना मात्र नाही. उलट त्यांचे लाड भरपूर. लाडांना सोकावलेल्या बाळराजांना भावी जीवन फार कठीण जाईल. मासाहेब, त्याची भीती वाटते. असं का वागता तेच कळत नाही. जिजाबाईंची नजर एकदम व्यथित झाली. त्या म्हणाल्या, शिवबा, तुमची चूक होते आहे. हा प्रश्न आम्ही सईला विचारला असता. तुम्हाला आई आहे, त्यांना नाही. अधुना सप्तमभागस्य अष्टमी कथा एषा. संभाजीराजे 8 दिवसात हिंडू फिरू लागले. राजे केव्हा तरी संभाजीराजांच्या महाली जात चौकशी करत, पण त्यात तुटकपणा असे. संभाजीराजांना ते जाणवे. संभाजीराजांच्या आजारामुळे जिजाबाईंचे हे वास्तव्य गडावरच होते. राजे
रायगडाच्या इमारतीवर देखरेख करीत होते. निरनिराळ्या गडांच्या डागडुजी करून घेण्याच्या आज्ञा रायगडावरून सुटत होत्या. ते सारे करीत असता राजांच्या मनात अनेक बेत उभे राहत होते. राजे सकाळच्या वेळी आपल्या महालात बसले होते. शेजारी पुतळाबाई उभ्या होत्या. सोयराबाईही बाळ राजारामांसह महाली आल्या. त्यांना पाहून राजे म्हणाले, आजचा दिवस फार चांगला दिसतो. राजांनी राजारामाला उचलून मांडीवर घेतले आणि सोयराबाईंना विचारले, माँसाहेब कुठं आहेत? पूजा करतायत. राजांनी एक निश्वास सोडला. ते म्हणाले, आम्ही आग्र्याहून सुटलो, पण माँसाहेब गुंतल्या. त्या गुंतल्याच. त्यांची सुटका होईल असं दिसत नाही. दोघी राण्या राजांच्या बोलांनी आश्चर्यचकित होऊन राजांच्याकडे पाहत होत्या. राजे हसले. आम्ही औरंगजेबाकडे गेलो. माँसाहेबांनी अनेक व्रत उपवास सुरू केले. आम्ही आलो, पण धरलेलं सुटलं नाही. आठवड्यातून 3 दिवस तरी निर्जळी उपवास असतो. वाढलेली पूजा अर्चा होत माँसाहेब पुऱ्या गुंतल्या गेल्या. राजांची नजर दाराकडे गेली. दारात संभाजीराजे उभे होते. 15 वर्षांचे संभाजीराजे, मानेवर पडलेले, मागे परतविलेले काळेभोर केस, विशाल तेजस्वी नेत्र, कर्पूर गौर रंग, भरदार तणावलेली छाती. राजे युवराजांचे रूप निहाळीत होते. राजे म्हणाले, हे माँसाहेबांचं नवं आराध्य दैवत. यांना कोणी काही बोलू धसत नाही. संभाजीराजे त्या वाक्याने बिचकले. ते राजांच्या जवळ आले. त्यांनी गुडघे टेकून राजांच्या पायांवर मस्तक ठेवले. राजारामाला बाजूला ठेवून राजांनी संभाजीराजांना उठवले. संभाजीच्या ओल्या केसांना राजांच्या हाताचा स्पर्श झाला. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. वैद्यांनी आंघोळीला परवानगी दिली वाटतं? जी. पुतळाबाईंच्याकडे पाहत राजे म्हणाले, फार दिवसांमागची गोष्ट आहे. बाळराजे लहान होते. राजगडावर असेच ओले केस घेऊन संभाजीराजे आले होते मोती मागायला. संभाजीराजांच्याकडे पाहत राजांनी विचारले, तुमचा मोती कुठं आहे? पाचाडच्या पागेत. संभाजीराजे उत्तरले. राजाराम एकदम म्हणाले, आबासाहेब, आम्हाला पण मोती पाहिजे. राजांनी मान वळवून राजारामांकडे पाहिले. गाल फुगवून राजाराम बसले होते. ते रूप पाहून साऱ्यांना हसू फुटले. बाळराजांच्या नाकावर बोट ठेवून राजे म्हणाले, मोती आमच्या जवळ आहे कुठं? आणि आता तुम्हाला मोती मागायचाच झाला तर तुमच्या दादा महाराजांकडेच मागायचा. बाळराजांनी संभाजीराजांच्याकडे पाहिले. संभाजीराजांनी राजारामाला उचलून घेतले. राजाराम संभाजीराजांच्या मानेला बिलगले. राजांनी संभाजीराजांना विचारले, राजे, जखम बरी झाली? आता पुन्हा शिकारीचा बेत केव्हा? संभाजीराजांनी राजारामांना खाली ठेवले आणि राजांचे पाय शिवले. ते म्हणाले, आबासाहेब, आम्ही पुन्हा असं वागणार नाही. राजांनी संभाजीराजांना जवळ घेतले. ते म्हणाले, राजे, आम्ही रागावलो म्हणून वाईट वाटतं? ती का आम्हाला हौस आहे? राज्याचा हा वाढता पसारा, आमच्या मनात अनेक मनसुबे, ती जबाबदारी तुमची. आमचं स्वप्न तुम्ही साकार करायचं. तुम्हीच असं अविवेकी धाडस करू लागलात, साध्या खेळात जीव गुंतवू लागलात तर कसं होणार? राजे एकदम गंभीर बनले. संभाजीवर नजर रोखीत ते म्हणाले, राजे, शिकार करू नका असं आम्ही म्हणत नाही, पण सांगतो ते ऐकाल? संभाजीराजांची नजर राजांच्या नजरेला भिडली. क्षणभर त्या नजरेनं तेज मंदावल्याचा भास संभाजीराजांना झाला. राजे म्हणाले, अशी शिकार करायचं मनात आलं तर आम्हाला घेतल्याखेरीज जाऊ नका. कोणतंही आमचं काम आम्ही बाजूला ठेवून तुमच्याबरोबर. आबासाहेब, राजांनी संभाजीराजांना मिठीत घेतले. महालात सोयराबाई, पुतळाबाई आहेत याचेही भान राजांना राहिले नाही. डोळे मिटून ते संभाजीराजांच्या पाठीवरून हात फिरवित होते. पुटपुटत होते, आम्ही शब्दात गुंतलोय राजे. तो शब्द मोडला तर आम्ही जगणार नाही. राजे भानावर आले. त्यांची नजर दोघी राण्यांवर गेली. गडबडीने आपले अश्रू पुसून ते म्हणाले, राजे, फडात अनाजी असतील त्यांना सांगा, आम्ही फडात येत आहो. आणि हे पहा, माँसाहेब आज पाचाडला जाण्यासाठी गडाखाली उतरणार आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर जा. जी. म्हणून संभाजीराजांनी पटकन बाळराजांना उचलले आणि ते महालाबाहेर गेले. राजे म्हणाले, भारी प्रेमळ पोर आहे. रामलक्ष्मणांची ही जोडी आमचे सारे मनोरथ सिद्धीला नेईल. अधुना सप्तम भागस्य नवमी कथा एषा. राजांच्या नव्या पराक्रमाने राजांची सत्ता वाढत गेली. ताब्यात आलेले गड राजे बंदिस्त करून घेत होते. राज्याच्या वाढीबरोबर वाढलेले राज्य स्थिर स्थावर करण्याकडे राजे लक्ष देत होते. गड कोट म्हणजे राज्याचे मूळ हे राजांनी जाणल्याने प्रत्येक किल्ला मजबूत होतो आहे इकडे राजे जातीने लक्ष देत होते. त्यापायी चालू झालेल्या बांधकामात राजांचे लक्षावधी होऊन खर्ची पडले. या सर्वांचा ताण खजिन्यावर पडत होता. खजिन्याला तूट येऊ नये म्हणून राजांनी महालातून रकमा आणून
दर साल 1.25 लाख होऊन गंगाजळीत टाकण्याचे ठरविले. मोरोपंत कोकणात मुलुखगिरी करीत होते, तर प्रतापराव गुजर वऱ्हाड खानदेशात धुमाकूळ घालीत होते. शिवाजीराजांच्या वाढत्या सत्तेची जाणीव इंग्रजांनाही झाली होती. सेनापती प्रतापराव गुजरांनी सुरतेकडे खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही तर सुरत पुन्हा लुटण्याची धमकी दिली होती. प्रतापरावांच्या पत्रामुळे सुरत पुन्हा त्रस्त बनली. शिवाजीराजांच्याकडून लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, सरकार जमाबंदीची चौथाई सुमारे 4 लाख रुपये मला द्या, नाहीतर मी स्वतः येऊन वसूल केल्याखेरीज राहणार नाही. तुमच्या बादशहाने माझा देश आणि माझी प्रजा यांवर चढाई केली. त्याच्याशी लढाई करण्यासाठी मला सैन्य ठेवावे लागते. तरी त्या सैन्याचा पगार मला तुमच्याकडून वसूल करण्याखेरीज गत्यंतर नाही. राजांचे सैन्य सुरतेवर चालून गेले नाही, पण पत्राचा व्हायचा तो परिणाम झाला. सुरतेत चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले. दक्षिणची सुभेदारी पेलणारे महापत खान आणि शहाजादा मुअज्जम या दोघांनाही औरंगजेबाने दिल्लीला बोलावून घेतल्याने दक्षिणेत फक्त दिलेर खान आणि बहादूर खान उरले होते. साल्हेर मुल्हेरच्या लढाईत पराजित झालेल्या सरदारांनी सुरतेच्या पत्राची दहशत घेतली. साल्हेर मुल्हेरच्या पराजयाने संतापलेल्या औरंगजेबाला शांत कसे करावे याची चिंता या दोघा सरदारांना पडली होती. त्यातच आपल्या पत्राप्रमाणे शिवाजीने सुरत लुटली तर त्यांना धडगत दिसत नव्हती. त्यांनी वाटाघाटीसाठी शिवाजीकडे एक ब्राह्मण वकील पाठविला. राजांनी वकिलाचे स्वागत करून तहाची तयारी दाखविली व आपला वकील म्हणून आपल्या फडातील एक विश्वासू चिटणीस काजी हैदर याला बहादूर खानाकडे पाठवून दिले. राजांना तह झाला तर हवा होता. याच सुमारास औरंगजेबाने एक खरमरीत पत्र आपल्या सरदारांना पाठवले. यात त्याने लिहिले होते, शिवाजीचे सर्व शत्रू आदिल कुतुब फिरंगी हाबशी व तुम्ही एक होऊन शिवाजीचा मुलूख काबीज करा, म्हणजे तो असा किल्ल्यात दडून किती दिवस राहील, आपोआप जेरीस येईल. बहादूर खानाने ताबडतोब उत्तर पाठवले. याचा काही उपयोग व्हायचा नाही, कारण त्याच्या ताब्यात एकाहून एक प्रबळ असे अनेक किल्ले आहेत. एवढेच नव्हे तर त्याच्या स्वतःच्या दुर्गम मुलुखात शेकडो खंडी धान्य पिकते. त्यामुळे आम्ही 100 वर्षे अशी खटपट केली तरी देखील त्याला केवळ वेढा घालीत बसून जेरीस आणणे शक्य नाही. त्याच्याशी तह करण्याशिवाय आम्हाला गत्यंतर दिसले नाही. म्हणून तर आम्ही शिवाजीकडे एक ब्राह्मण वकील आधीच पाठविला आहे आणि त्याचा स्वीकार करून त्याने काजी हैदर नावाचा मुसलमान वकील बोलणे करण्यासाठी आमच्याकडे पाठविला आहे. तरी तहाची आज्ञा व्हावी. तहाची सूचना ऐकताच औरंगजेबाचा संताप परत उफाळला. त्याने कान उघाडणीचे पत्र उलट पाठवून दिले. हे पाहताच दिलेर खान आणि बहादूर खान यांची तारांबळ उडाली. तहाची बोलणे थांबवून औरंगजेबाची समजूत काढण्यासाठी बहादूर खानाने व दिलेर खानाने राजांचा वकील काजी हैदर याला नावापुरता बंदिवान करून परिंड्याच्या किल्ल्यावर ठेवले. काजी हैदरला परिंड्याच्या किल्ल्यावर ठेवल्याची बातमी राजांना मिळाली. राजे हसले. ते म्हणाले, हतभागी आलमगीर, असे सरदार मिळाल्यावर आमचा पराभव कसला होणार. या सरदारांना आम्ही पेंडीचं गुरु म्हणतो ते उगीच नाही. मोगलांशी तह झाला असता तर तो हवा होता. राजांना उसंतीची गरज होती. बहादूर खानाकडून अथवा दिलेर खानाकडून फारशी तकलीफ होईल असे वाटत नव्हते. दक्षिणेतील मोगलाईचे वजन ढासळत होते आणि ती जाणीव होऊन मोगलाईचे खुद्द राजांचे मामेभाऊ जाधवराव सिद्दीलाल यांसारखे मोगली सरदार राजांना येऊन मिळत होते. राजांचे सैन्य नव्या जोमाने मोगलाईत लुटालूट करीत होते. राजांचे लक्ष मोगलाईकडे लागलेले असतानाच गोवळकोंड्याचा सुलतान अब्दुल कुतुब शाह मृत्यू पावला आणि त्याचा जावई अबुल हसन तानाशाह गादीवर आला. राजांना ही वार्ता समजताच राजांनी आपला हेजीब म्हणून निराजीपंतांना गोवळकोंड्यास पाठविले. पूर्वीपासून चालत आलेला सलोखा नव्या कारकिर्दीत बदलू नये अशी त्यामागे इच्छा होती. राजांच्या अपेक्षेप्रमाणे निराजीपंत यश घेऊन माघारी आले. तानाशहाने पूर्वीचा सलोखा मान्य केला. ठरलेल्या 1 लाख होनांच्या खंडणीपैकी 66,000 होन घेऊनच निराजीपंत गडावर आले. राजांच्या फौजा वऱ्हाड तेलंगणात लूट करून माघारी येत होत्या. राजगडचा खजिना संपन्न होत होता. बहादूर खान आणि दिलेर खान यांना मराठी सैन्याचा पाठलाग करता करता पुरेवाट झाली होती. याचवेळी विजापूरचा अली आदिलशाह मरण पावला. त्याचा 5 वर्षांचा अल्पवयी मुलगा सिकंदर जहां आदिलशाही तख्तावर बसला व हबशी सरदार
खवास खान याच्या हाती राज्याची सारी सूत्रे गेली. या बातमीने राजे बेचैन बनले. खवास खान हा राजांचा पक्का द्वेष्टा. तो आज न उद्या शत्रुत्व पत्करणार याची राजांना खात्री होती. कोणत्या क्षणी आदिलशाही औरंगजेबाला मिळेल याचा नेम नव्हता. राजांनी निर्णय केला. आदिलशाही दरबारातील राजांचा वकील बाबाजी नाईक पुंडे याला राजांनी बोलावून घेतले. आदिलशाहीच्या आक्रमणाच्या आधीच आदिलशाहीवर स्वारी करण्याचा राजांचा इरादा होता. राजांचे सेनापती प्रतापराव व आनंदराव वऱ्हाडात तेलंगणात होते. राजांनी आपल्या फौजांना गोळा होण्याचे हुकूम सोडले. राजे प्रतापरावांची वाट पाहत होते. आदिलशाही स्वारीचा बेत पक्का झाला होता. गडाचे नाव होते किल्ले पन्हाळा. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.